नमस्कार. उद्धव ठाकरे नाराज आहेत अशी माहिती मिळते आहे. किमान पक्षी माध्यमात आलेल्या बातम्यांवरून तरी कळतंय की उद्धव ठाकरे नाराज आहेत. पण उद्धव ठाकरेंची नाराजी कोणावर आहे तर ती चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. शरद पवारांना उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलंय म्हणे आणि ज्या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच्या नेत्यांच्या नाराजीला उघडपणे व्यक्त केलंय असा दावा माध्यमातून होतो आहे. या दाव्याला शरद पवारांच्याकडून किंवा उद्धव ठाकरेंच्याकडून अधिकृत पुष्टी मिळाली नसली तरीही उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत. तसे काँग्रेस पक्षातील मंडळीही या सरकारमधल्या आपल्याच मंत्र्यांवर नाराज आहेत आणि राष्ट्रवादी दादागिरी करते आहे असा आरोप करत काँग्रेसही नाराज आहे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादागिरीवर नाराज आहे, आपल्याच मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. शिवसेनेचे मंत्री नसलेले व्यक्ती देखील नाराज आहेत आणि ते नाराज आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवू पाहत आहे असं वाटतंय आणि ही नाराजी जाहीरपणे वेगवेगळ्या लोकांच्याकडून व्यक्त देखील होते आहे. आता चक्क उद्धव ठाकरे देखील नाराज आहेत आणि ते राष्ट्रवादीमधल्या काही नेत्यांवरती नाराज आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरेंची नाराजी नेमकी कोणती आहे, कशी आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे नाराज होणार नाहीत तर काय होईल? इकडे राज्याचा गृह विभाग, मुंबईचे पोलीस देवेंद्र फडणवीसांना चौकशीसाठी बोलवण्याचा फरमान सोडतात. देवेंद्र फडणवीस चौकशीला बोलवल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतात. हे प्रकरण खरं तर सरकारी कागदपत्र लीक केल्याचं प्रकरण फडणवीसांना साक्षीदार म्हणून बोलविल्या जातं. साक्षीदाराच्या सोबत सहआरोपी करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन करतात आणि मुंबईचे पोलीस अधिकारी, साहेब तुम्ही येऊ नका, आम्हीच तुमची चौकशी करायला तुमच्या बंगल्यावर येऊ असा निरोप पाठवतात. देवेंद्र फडणवीस आपल्या सागर बंगल्यावरती चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं स्वागत करून अनेक तास चौकशीला सामोरे जातात. त्यानंतर पुन्हा विधिमंडळात देवेंद्र फडणवीस दावा करतात की मला सहआरोपी बनण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच दाव्यावरती अजित पवारांचं देखील विधान येतं की जे होतंय ते योग्य होत नाहीये, असं व्हायला नको आणि इथेच खरी उद्धव ठाकरे यांची नाराजी आहे. उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे की देवेंद्र फडणवीसांना थेट बोलवल्या जावं, एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक दिली जावी, त्यांची कसून चौकशी व्हावी, त्यांना अडकवण्यात आलं तरच बरंच आहे असं उद्धव ठाकरेंना वाटत असावं. पण मुंबईच्या पोलिसांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उलट पक्षी अजित पवारांनी या प्रकरणामध्ये संयमाचीच भूमिका घेण्याचं आवाहन सगळ्याला करण्यात आलं. उद्धव ठाकरे इथे नाराज आहेत. उद्धव ठाकरेंची नाराजी शरद पवारांच्या वरती नाही तर अजित पवारांच्या वरती आहे आणि गृह विभागाच्या वरती आहे. गृह विभाग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती मोठी कारवाई करत नाही, ही उद्धव ठाकरेंची नाराजी आहे. नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर ज्या स्वरूपाच्या संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांच्याकडून आल्या होत्या त्या स्वरूपात अजित पवारांनी संयमाचं धोरण स्वीकारण्याची भूमिका घेतली. अजित पवार नरम का, हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पडतो. अजित पवारांची नरमाई हीच भाजपची गरमी आहे का, हाच प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे आणि आपल्या मनातील ती भीती काढून टाकण्यासाठीच कदाचित उद्धव ठाकरेंनी नाराजीचं पत्र शरद पवारांना पाठवलेलं असावं. विधानसभेतल्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आणि या निलंबनाच्या आधारावर विधानसभेच्या अध्यक्षांची निवड सहजपणे करून घेऊ असा कदाचित कयास काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंडळींनी बांधलेला असेल. पण ज्यावेळी राज्यपालांनी नाकारलं त्यावेळी निवडणूक थांबविण्याची भूमिका शरद पवारांनीच घेतलेली होती आणि त्याच वेळी अजित पवारांचं एक विधान असं येतं की नाही, जे घडतंय ते योग्य नाही आहे, असं 12 आमदारांचं वर्षभराकरताचं निलंबन योग्य नाही. शिक्षा द्यायची असेल तर दिवसाची, आठवड्याची, महिन्याची द्यावी, एखाद्या अधिवेशन काळापुरती द्यावी, पण अन्य वेळी त्यांचं निलंबन करू नये असं अजित पवार जाहीरपणे म्हणाले आणि इथे महाविकास आघाडी सरकार बॅकफुटवर गेलं. अजित पवारांची ही भूमिका उद्धव ठाकरे यांना खटकणारी असावी कदाचित, म्हणूनच त्यांनी आपली अजित पवारांवरची नाराजी थेट शरद पवारांच्याकडे व्यक्त करून टाकली. मध्येच एक राज्यसभेचे सदस्य असलेले माजिद मेमन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मोदी मोठ्या बहुमताने निवडून आलेले आहेत, ते देशाचे नेते तर आहेतच आहेत, पण राज्याचेही नेते, ते देशाचेही नेते आहेत, विश्वाचे नेते होऊ लागले आहेत असं कौतुकानं माजिद मेमन म्हणाले. तेव्हा नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या
काळजात धस झालं असेल. अजित पवार, माजिद मेमनसारखी राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मोदींचं कौतुक करतात म्हणजे काय, मग धडधड वाढते हृदयात अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर खंडणीचं रॅकेट जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी उघड केलं होतं विधानसभेच्या सत्रामध्ये, मागच्या विधानसभेच्या सत्रामध्ये, तेव्हा त्यात त्यांनी वरच्या माणसापर्यंत पैसे पोहोचवावे लागतात असं विधान केलं. स्वाभाविक असं वाटत होतं की खंडणीचे पैसे वरच्या माणसापर्यंत म्हणजे गृहमंत्र्यापर्यंत पोचवायचे का. तेव्हा गृहमंत्री नाही, वळसे पाटील वरचा माणूस नाही असं देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे सभागृहात म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांनी बाकी सगळ्यांना टार्गेट करत वळसे पाटलांना मात्र बाजूला ठेवलं होतं. ही एक आश्चर्याची गोष्ट जी महाराष्ट्रातल्या मंडळींना खटकत होती, जाणवत होती, ती उद्धव ठाकरेंना खटकली नसेल असं होईल का. त्यापुढे जेव्हा बारामतीच्या प्रकरणांचा ज्या वेळेला उल्लेख झाला त्यावेळी अजित पवारांना बाजूला ठेवण्याचंच काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं. दादा तुम्ही नाहीत असं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात सातत्यानं सांगत होते. एवढंच काय, तो पेन ड्राईव्ह सरकारी वकील चव्हाणांचा मुद्दा आल्यावर दादा ऐकत नाही, दादा आपलं ऐकत नाही हा विषय त्यांनी ठळकपणे मांडला होता. आणि अजित पवार या सगळ्या घटनाचक्रात कसे सहभागी नाहीत हेच देवेंद्र फडणवीसांनी पटवून दिलेलं होतं. त्यामुळं कदाचित उद्धव ठाकरेंच्या मनातील धाकधूक वाढली असेल. इकडे अजित पवार भाजपच्या बाजूनी बोलतात, भाजपचे नेते अजित पवार आणि वळसे पाटलांना जरा बाजूला करून काही गोष्टी बोलतात. 12 आमदारांच्या वरती अजित पवार वेगळीच भूमिका घेतात. देवेंद्र फडणवीसांना चौकशीला बोलवल्यावर अजित पवार हे चूक म्हणतात. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना खटकत असाव्यात. आणि त्याच वेळी शिवसैनिकांच्या मध्ये एक मोठी नाराजी आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतची नाराजी आहे. आणि हीच नाराजी उद्धव ठाकरेंची अस्वस्थता अजून वाढवते आहे. आढळराव पाटील, अनंत गीते, तानाजी सावंत, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक यांच्यासारखी मंडळी खुलेपणाने आपल्या भावना व्यक्त करते आहे. आणि या भावना अधिक राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही डगरीवर पाय ठेवून चालण्याची भूमिका, म्हणजे एकीकडे युपीएवरही पाय आहेत, NDAवरही पाय आहेत, लटकती तिसरी आघाडी आहे आणि या तिसऱ्या आघाडीला लटकून शिवसेना चालली आहे. अशी स्थिती तर शिवसेनेची नाही ना, हे शिवसेनेच्या हळूहळू का होईना लक्षात येत आहे. आणि उद्धव ठाकरे आपली नाराजी व्यक्त करतायत. हे शिवसेनेसाठी सुचिन्ह म्हणावं लागेल. हे सरकार टिकायचे तितके दिवस टिको, त्याच्याविषयी काही म्हणणं नाही आहे आमचं. पण शिवसैनिक आणि शिवसेना यांच्यावरती अन्याय होतोय याची पुसटशी जाणीव जरी उद्धव ठाकरेंना होत असेल तो शिवसेनेसाठी सुदिन म्हणावा लागेल. नमस्कार.